ज्योतिषशास्त्र हे नेमकं आहे का आणि हे कसं वर्क करतं? सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी 3 घरं आहेत जी ॲक्टिव्ह असणं किंवा जी चांगली असणं ॲज अ पॉलिटिशियन्स म्हणून महत्त्वाचं आहे. जे आहे तिसरं घर, एक आहे 9वं घर आणि एक आहे 11वं घर. तिसरं घर जे आहे ते जर ॲक्टिव्ह असेल तुम्हाला तिकीट मिळायसाठी फायदा होतो. ठीक आहे. 9वं जे घर आहे ते भाग्याचं आहे. भाग्याची साथ असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. ठीक आहे. आणि 11वं घर आहे जी इच्छापूर्ती आहे. पॉलिटिक्स आहे म्हटलं तुम्ही गिफ्ट देता, काही गोष्टी तुम्ही वाटता, तर तुम्हाला ज्योतिषशास्त्र हेल्प करू शकतं की तुम्ही काय वाटलं पाहिजे. 11व्या राशीतला सूर्य हा माणसाला पॉलिटिक्समध्ये खूप उंचीवर नेतो. कमीत कमी 1 ते 2 ग्रह हे नीचेचे बघितलेत मी, आणि ते नीचेचे असावेत पण. कारण काय, नीचेचा ग्रह असला की माणूस जास्त इमोशनल होतो. प्रत्येक महिन्याला मोठ्या मोठ्या लोकांचे न्यूज येतात डिवोर्स बद्दल. लग्नानंतर तुमच्या रिलेशनशिप मध्ये येणारे इश्यूज म्हणा. 7वं घर इम्पॉर्टंट आहे. करिअरला घेऊन ते विचार करतात. दुसरं घर आहे हे तुम्हाला केजी वगैरे रिप्रेझेंट करतं. बालवाडी पर्यंत किंवा केजी रिलेटेड. ठीक आहे. 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, 1ली ते 10वी, हे 4थं घर रिप्रेझेंट करत असतं. काय असू शकतं ज्याच्यानी म्हणजे मेहनत करणारा माणूस पण जे एक्सपेक्ट करतायत ते कमवू नाही शकत आहे, त्याच्यापेक्षा कमी करणारा, मेहनत करणारा माणूस थोडा अजून त्याच्यापेक्षा पुढे जातोय दुसऱ्याच्या. बरोबर. तर हे कसं, म्हणजे कंपॅरिझन कसं आहे? पैशासाठी चंद्रग्रह तुमच्या पत्रिकेतला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 9 ग्रह, त्यांची 27 नक्षत्र, त्यांचे चरण, ग्रहांची असलेली डिग्री, ग्रहांची असलेली युती, ग्रहांची असलेली दृष्टी, त्याच प्रकारे आपण पंचांगाचा सुद्धा ह्याच्यामध्ये वापर करतो. तर तुमचे मेजर डिसिजन घेताना तुम्हाला मदत होईल. तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्हाला राईट पाथ भेटेल की कुठल्या डायरेक्शनला तुम्ही काम केलं पाहिजे, कुठला डिसिजन घेतला पाहिजे. सध्याची तुमची चाललेली दशा, म्हणजे सध्याची तुमची वेळ चांगली आहे की खराब आहे, तुम्हाला डिसिजन घेताना मदत होईल.